नमस्कार. माझं नाव जितेश अर्जुन जोशी. माधवबागमध्ये येण्याचं मेन कारण म्हणजे जेव्हा माझी अॅन्युअल मेडिकल टेस्ट झाली, तेव्हा त्याला मला कळलं की माझं फास्टिंग शुगर 296 आलेलं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शुगर टेस्ट केली. पोस्ट शुगर पण चेक केली. मग तेव्हा माझी फास्टिंग शुगर आली 236 आणि पोस्ट शुगर आली 418. जसा हा रिझल्ट मी माझ्या यांना दाखवला डॉक्टरांना, तर त्यांनी मला मेटफॉर्मिन नावाची गोळी चालू केली. ही गोळी चालू केली त्यानंतर मग मी चिंतेमध्ये आलो. माझी फॅमिली पण चिंतेमध्ये आली, तर काय करायचं. मग मी जाऊन बाहेर टेस्ट केली की मला वाटलं की एकदा परत आपण क्रॉस चेक करूया. तर 3 महिन्याची जी शुगर असते, ॲव्हरेज शुगर जी HbA1c टेस्ट असते, ती मी केली. मग त्या HbA1c टेस्टमध्ये मला कळलं की माझी फास्टिंग शुगर 13 म्हणजे जी HbA1c ची जी शुगर आहे ती 13 आलेली आहे. 13% आलेलं आहे ते. मग 13% आलं आणि त्याची नॉर्मल रेंज 5.5 आहे. तर जेव्हा मला हे कळलं तेव्हा की अरे आपल्याला आता ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मी आपल्या रेग्युलर डॉक्टरकडे गेलो. रेग्युलर डॉक्टरकडे गेल्यानंतर मला हे कळलं, त्यांनी जे माझे 150-150 mgच्या गोळ्या होत्या मेटफॉर्मिनच्या, त्या त्यांनी 500-500 mgच्या गोळ्यामध्ये कन्व्हर्ट केल्या. ही गोळी मग जेव्हा मी 2 दिवस खाल्ली, मला चक्कर आल्यासारखं झालं. तर मी म्हटलं की आपल्याला हे करायचं नाहीये. मग त्यानंतर मग मी काय केलं की माधवबागमध्ये इंस्टाग्राममध्ये पाहत होतो, तेव्हा माधवबागची मला ॲडव्हर्टाईज दिसली. त्याच्यामध्ये दिसलं की डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकते. याचा विश्वास मला वाटतं की माधवबाग हेच करू शकते. कारण मला असं वाटलं की 2012 मध्ये मी माधवबागबद्दल ऐकलं होतं. आमच्या कॉलनीमध्ये पण असे खूप पेशंट आहे की जे माधवबागमध्ये जाऊन बरे झालेले आहेत. मग हा रेफरन्स घेऊन मी माधवबागची ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केली इंस्टाग्रामच्या फॉर्मवर. फॉर्ममध्ये बुक केल्यानंतर मी इकडे माधवबागमध्ये आलो. डॉक्टर AM सिद्दीकी साहेबांना भेटलो आणि त्यांनी मग मला सांगितलं की हे रिव्हर्स होऊ शकते आणि 3 महिन्यामध्ये तुमचं रिव्हर्स होऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल. आम्ही आमची पूर्णपणे मेहनत करू, पण तुम्हाला तुमची सुद्धा मेहनत घ्यावी लागेल. मग जेव्हा त्यांनी हे मला पूर्णपणे समजावलं आणि त्याप्रमाणे मला ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एक्सरसाइज करायला लागेल. जी तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, बसून जे काम करता तुम्ही, ते तुम्हाला बदलायला लागेल स्वतःला. जर स्वतःला बदललं तर माधवबाग तुम्हाला 100% पूर्ण मेहनत करू शकतो, पूर्ण मदत करू शकतो. आणि माधवबागनी मला पूर्णपणे मदत केली. आणि एका महिन्यामध्येच जी माझी HbA1c 13 होती ती 9.2 वर आली. एका महिन्यामध्ये त्यांनी मला 2 डाएट बॉक्स दिले. हे सांगायचं का सर्व? हां. तर माधवबागमध्ये त्यांनी जेव्हा मला हे डाएट बॉक्समध्ये सगळं त्याचा जो डाएट बॉक्स मी फॉलो केला, हा डाएट चार्ट म्हणजे मी सांगेल की मॅजिक डाएट चार्ट आहे. मॅजिक डाएट बॉक्स आहे. याच्याने काय झालं आणि पंचकर्माची जी ट्रीटमेंट मला मिळाली, त्यामुळे काय झालं की जे आठवड्याभरात मला जो त्रास सहन करत होता, म्हणजे जे मी वॉकिंग एक्सरसाइज करत होतो त्याच्या हे करण्यासाठी त्याचा जो शीण येत होता, तो ह्या पंचकर्मामध्ये पूर्णपणे जात होता. पंचकर्माचा हा फायदा आहे. मग जेव्हा असं ट्रीटमेंट घेत गेलो, एका महिन्यामध्ये 9.2 आली. दुसरा महिना संपण्याच्या आधीच 6.5 आली. अजून पण माझी ट्रीटमेंट चालू आहे. ती जेव्हा 5.5च्या खाली जाईल तेव्हा म्हणजे मी डायबिटीस रिव्हर्सल आहे. तर 10 पंचकर्म माझे 2 महिन्यामध्ये कंप्लीट झाले. तर 10 पंचकर्मामध्ये हा रिझल्ट आहे. आणि त्यामध्ये डॉक्टरांचं मार्गदर्शन अजून आहे आणि 1 वर्ष अजून फॉलोअप घेणार आहे. आणि मला माझा विश्वास आहे हा माधवबागवरती आणि माझ्या स्वतःवरती सुद्धा की हे 5.5च्या खाली हे HbA1c येईल आणि मी पुन्हा डायबिटीस मुक्त जीवन जगेन. आणि थँक्स टू माधवबाग, डॉक्टर साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी. असंच तुम्ही उत्तम काम करत राहा, ह्या माझ्या परमेश्वराचरणी सदिच्छा.